नमस्कार मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, आपण जेव्हा जून आला, पावसाळा आला, तेव्हा एकच नाद आपल्याला येतो, ते फक्त ते गणरायाचा. आता आपण आलेलो चिंचपोकलीमध्ये. आता चिंचपोकलीमध्ये सध्या काय अपडेट आहे ते आपण बघूया. आता मी आहे समोरचं जे चिंचपोकलीचा चिंतामणीचा जे मंडप आहे त्याच्या समोर आहे. आता ब्रिजवरती जिथे मोठे मोठे गणपती जातात, आता तर वाहतूक चालू आहे आणि आता बघू आता काय अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण जाऊ खालती, कुठले गणपतीचे कारखाने खुललेले आहेत. आज तारीख आहे 22 मे. तर चला नक्की जाऊ. अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नाही केला तर नक्कीच करा. आधी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लेट्स गो गाईज. और मित्रांनो, आता हे आहे चिंचपोकलीचा चिंतामणीची ट्रॉली आणि आता आपण जाऊ समोर. आता बघू किती गणपतीचे कारखाने आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता तुम्ही बघू शकतात की दशामाचा मूर्तीचं काम चालू झालेलं आहे आणि आता आपण आता सुहासिनी आर्ट्समध्ये. मी पहिला एक ब्लॉग घेतलेला जेव्हा आय थिंक 3 वर्षपूर्वी मी ब्लॉग घेतलेला, 3 वर्षपूर्वी त्यावेळी. आणि ते बघू शकतात काम चालू आहे. आपण आपल्या मित्राला पण भेटू. तर नितीन भाई, कसे आहेत तुम्ही? नितीन भाई, मोठा प्रश्न आज पडतोय की गणरायाची बुकिंग कधी चालू होतोय आपली? अजून तरी 1-1.5 महिने तरी जाईल. तर चला आता आपण बघू स्टॉप बिल्डिंगला, मग आपण जाऊ लालबागच्या राजाकडे त्यांना घ्यायला. तर पहिला आपण स्टॉप बिल्डिंग दाखवू आपले व्ह्युअर्सला. लेट्स गो. सो गाईज, आपण तिथून पुढे आलेलो, आता स्टॉप बिल्डिंग जवळ आलेलो. हे तुम्ही बघू शकता माझा पाठी हा आहे स्टॉप बिल्डिंग. म्हणजे स्टॉप पुष्पवृष्टी म्हणजे एक जे प्रत्येक गणेश भक्त आहे त्यांना माहीत आहे, जेव्हा ते लोक विसर्जनाला जेव्हा पण इथे गर्दी येते तेव्हा माहीत आहे की स्टॉपची पुष्पवृष्टी काय असते. म्हणजे ते पूर्ण देशात फेमस आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. आणि आता आपण चाललेलो आहे लालबागच्या राजाजवळ. तर चला आपण लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ आणि आता आपण बाहेर निघतोय टुवर्ड्स परेल चिवडा गलीमधून. राजाचे दर्शन तुम्ही केलेच असेल तर चला. आता काय लालबागमध्ये तुम्ही आले तर एक गोष्ट लय फेमस आहे. फेमस म्हणजे त्यांचे मसाले. बिकॉज कुठलाही जेवण असो, कौन सा भी खाना हुआ कि नहीं, उसमें मसाला का सबसे बड़ा रोल रहता है. तो तसाच आपण जातोय पुढे आणि परेलमध्ये आपण जाऊ. 5:45 वाजलेलं आहे गाईस. सो लेट्स गो. सो राईट नाव वी आर ॲट टुवर्ड्स तेजूबाया. आता गाईस परेल जवळ जाताना आता आलेलं आहे करी रोड जवळ आलेलं आहे आणि करी रोडमध्ये आता काय अपडेट आहे ते पण आपण बघू. आणि गाईस म्हणजे ब्लॉग शूट करताना एवढी मजा येते ना गाईस. मतलब जेव्हा आपण बाप्पाचा ब्लॉग शूट करतो तेव्हा मनामध्ये एक उत्साह, आनंद, जोश, जित सर्व काय असतं, म्हणजे बाप्पासाठी काही पण. तर चला आपण जाऊ. लेट्स गो. आपण पोचलेलो आहे करी रोडला. गणसंकुलमध्ये काय अपडेट आहे ते आपण बघून घेऊ. तर मित्रांनो, आता आपण गणसंकुल जवळ आलो होतो. आतापर्यंत जास्त काही काम नाही झालंय, फक्त थोडाफार बांबू लावलेला आहे. कारण आता मे 22 आहे ना, म्हणून त्याच्यामुळे थोडाफार काम अजून आरामात होईल. जूनच्या एंडिंगपर्यंत आपल्याला बाप्पा कार्यशाळेमध्ये दिसतील. आणि आता आपण जाऊ. आता आपण आलेलो करी रोडला. पहिला आपण गेलो चिंचपोकलीला, मग लालबागला, मग आले आता करी रोडला, मग आता जायचं आता परेलला डायरेक्ट. सो लेट्स गो. आय होप सो की बनत असेल. तर आवडलं असेल तर लाईक करा, नाही आवडलं असेल तर डिसलाईक करा. तुम्हाला जो आवडतील ते तुम्ही करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका, हे फक्त लक्षात ठेवा. आता करी रोड वरून आपण गणसंकुलचा बॅकसाईड गेटला आलो, जिथे मोठा आगमन जेव्हा गणपती बाहेर निघते तो जो गेट आहे पाठीमागचा, तिथे पण आता काय जास्त काय दिसत नाही. आता मोठी अपडेट आहे.
आता पुढे आता काय आपल्याला बघायला मिळतील ते तर नक्कीच बाप्पालाच माहित आहे. आणि तुम्ही गाय जेव्हा लालबागमध्ये येतात ना तेव्हा प्रत्येक वेळी म्हणजे मनाला असं वाटतोय की बाप्पा आपल्या सोबतच आहे, बाप्पा आहेच सोबत आपल्याला. पण तो आगमनची वाईब आता मी असं फील करू शकत आहे की म्हणजे आगमन काय असतो. तेव्हा मी फर्स्ट टाइम आगमनला आलेलो होतो ना तेव्हा खरं तर माझा एक्सपिरियन्स मस्त होता. मला माहित नाही मी कुठल्या आगमनला गेलेलो, पण जेव्हा पण मी आगमनला येतो तेव्हा जे बाप्पाचे भक्त आहे जे ढोल ताशा पथक जे वाजवतात, बेंजोचा आवाज आणि गणरायाचं आगमन ते कुठून तरी वेगळाच फील असतो. ते कुठून तरी खरं तर खूप खूप वेगळाच फील असतो. चला आता आपण जाऊ परेल जवळ. आता आपण पोचलेलो जाय आणि तर चला जाऊ पुढे. लेट्स गो. आता तुम्ही दिसू शकते की आता काम जोरात चाललेलं आहे. तर काही दिवसानंतर परेल वर्कशॉपमध्ये आपल्याला गणराया दिसेल आणि थाटात आगमन होईल गणरायाचा. तर मित्रांनो ही होती आता परेडची अपडेट. म्हणजे अजून लालबाग चिंचपोकलीमध्ये जास्त कारखाने उघडले नाही आहे अजून. मे 22 मेचा अपडेट होता आणि आता बघू पुढच्या जून महिन्यामध्ये काय आपल्याला जसं जसं बघू शकतो की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जवळ येईल. 14 सप्टेंबरला बाप्पा विराजित होईल मुंबईमध्ये आणि तसाच पाद्यपूजन सर्व काय होते. आता मे महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये एक तरी पाद्यपूजन झालंय ते अपडेट नाही माझ्याकडे. आणि नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. पण कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया विसरू नका. पहिल्यांदा ट्राय केलंय मराठी ब्लॉग, पहिला मी केलेला होता पण आता पूर्ण मराठी ब्लॉग इट वॉज टफ फॉर मी. तर तुमचा प्रतिसाद आम्हाला असू दे, आपला प्रेम असू दे. काय चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि चला मग भेटू पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.